या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील बहुचर्चित आणि वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार चांगलेच अडचणीत सापडले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पार्थ पवार यांच्या कंपनीने संबंधित व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला. असं असलं तरी पार्थ पवार यांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाल्याचं समोर आलं. कारण पार्थ पवार दोन्ही बाजूने अडचणीत सापडले आहेत. पार्थ पवार यांनी 300 कोटी रुपयांचा हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्या अमेडिया कंपनीला तब्बल 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे, अशी अट सहदुय्यम निबंधक कार्यालयाने घेतली आहे. खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः हा व्यवहार रद्द करत असल्याची सार्वजनिक घोषणा केली होती. त्यानंतर अमेडिया कंपनीने नोंदणी कार्यालयाकडे व्यवहार रद्द करण्यासंबंधी अर्ज केला होता. मात्र या अर्जाला उत्तर देताना सहदुय्यम निबंधक कार्यालयाने ही मोठी अट समोर ठेवली, ज्यामुळे पार्थ पवार यांची कोंडी झाली आहे. निबंधक कार्यालयाने अमेडिया कंपनीला दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की कंपनीने यापूर्वी जमीन खरेदी करताना या जागेवर IT पार्क विकसित करणार असल्याचं सांगितलं होतं. IT पार्कच्या नावाखाली अमेडिया कंपनीने मुद्रांक शुल्कात नियमानुसार असलेली सवलत मिळवली होती. मात्र आता कंपनीने हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ज्या कारणास्तव ही सवलत देण्यात आली होती ते कारण म्हणजे IT पार्क उभारणी आपोआपच निरस्त झालेले, त्यामुळे पूर्वी मिळालेली सवलत आता लागू होणार नाही, असे निबंधक कार्यालयाने स्पष्ट केले. निबंधक कार्यालयाच्या म्हणण्यानुसार जमीन व्यवहार रद्द करणं म्हणजे अमेडिया कंपनीने ही जमीन पुन्हा मूळ मालक शीतल तेजवानी यांच्याकडे सोपवणे आहे. हा कायदेशीररित्या एक नवीन हस्तांतरण व्यवहार मानला जातो. यासाठी नियमानुसार शुल्क भरणे बंधनकारक आहे. हा संपूर्ण व्यवहार 300 कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे महसूल नियमांनुसार यावर एकूण 60% शुल्क आकारले जाईल. यामध्ये 5% मुद्रांक शुल्क, 1% स्थानिक संस्था कर आणि 1% मेट्रो कर यांचा समावेश आहे. हे सर्व मिळून अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये भरावे लागतील. त्यानंतरच हा वादग्रस्त जमीन व्यवहार कायदेशीररित्या रद्द होऊ शकेल. संयम निबंधक कार्यालयाच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांनी घोषणा करूनही पार्थ पवार यांच्या कंपनीला 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय या वादग्रस्त व्यवहारातून सुटका मिळवता येणार नाही, हे स्पष्ट झाले. यामुळे राजकीय आणि कायदेशीर पातळीवर पवार कुटुंबियांच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे. अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली. याचं कारण म्हणजे पार्थ पवारांनी जिच्याकडून ही जमीन खरेदी केली होती ती शीतल तेजवानी सध्या फरार आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तिचा काहीच सांगपत्ता लागत नाही. आरोपी शीतल तेजवानी आपल्या पतीसह देश सोडून गेल्याचं देखील बोललं जातं. आता याच कारणामुळे या व्यवहार रद्द होत असल्याची तांत्रिक बाब समोर आली. विशेष म्हणजे आज शनिवार असल्याने बावधन परिसरातील दुय्यम निबंधकाच्या कार्यालयाची सुट्टी आहे. मात्र तरी देखील हे कार्यालय मागील दरवाजातून सुरूच ठेवण्यात आलं. पण शीतल तेजवानी गायब असल्यानं पार्थ पवारांचा वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द होऊ शकत नाही, हे आता स्पष्ट झालं. संबंधित व्यवहार रद्द करण्यासाठी पुण्यातील बावधन परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीकडून दिग्विजय पाटलांना समक्ष हजर राहणं बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत शीतल तेजवानी परदेशात गेली असली तरी ती जोपर्यंत समोर येणार नाही तोपर्यंत व्यवहार रद्द होणार नाही. त्यामुळे हा व्यवहार रद्द करण्यासाठी मधला मार्ग काय काढता जातो ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.